बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजपा महायुतीला दैदिप्यमान यश मिळालंय, आपलाही विजय झालाय, काय सांगाल? नमस्कार. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा. आम्ही विजयाने जास्त भारावून जात नसून आम्ही जनतेच्या नेहमी संपर्कात असतो. जनतेने आम्हाला जो कौल दिला आहे, आमच्या आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील, परिदादा ठाकूर असतील, रामशेठ ठाकूर असतील, यांचा जो कामाचा झपाटा आहे, त्या झपाट्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा येत असते. आणि जनतेच्या कामामध्ये आम्ही इलेक्शन आला म्हणून तेवढे पुरतं आम्ही नसतो, तर सतत आम्ही जनतेच्या माध्यमातून कामं करत असतो. या ठिकाणी 300 कोटीहून अधिक या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून कामं या ठिकाणी चालू आहेत. 70% कामं झाली. येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये ते पूर्णत्वास जातील आणि या ठिकाणी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये अजून जेवढं काही काम करता येईल महानगरपालिकेच्या माध्यमातून ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. कारण सांगतो, मी ग्रामपंचायत लढवलेला माणूस आहे. माझी मिसेस जिल्हा परिषद या ठिकाणी सदस्य होऊन सभापती झाले. तर नंतर 16-17ला मी नगरसेवक झालो. नंतर आता परत एकदा जनतेने मला संधी दिली, त्या संधीचा सोनं केल्याशिवाय पाहत असताना प्रशांतदादा ठाकूरचं नेतृत्वाने आम्ही सारे जण एकत्र आहोत. आणि त्या ठिकाणी सांगितलं होतं की औषधाला सुद्धा महाविकास आघाडी आम्ही ठेवणार नाही. आणि त्या पद्धतीने कळमनुरीत त्यांना शिरकाव सुद्धा करून दिला नाही. मोठ्या फरकाने त्याला आम्ही 2-2, 3-3, 5-5, 6-6 हजाराच्या फरकाने पडलो. म्हणजे जनतेचा जो दृढ विश्वास आहे तो आमच्या या पक्षावरती, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, सर्व काही एकरूपणे काम करतो आणि गुन्हा गोविंदाने आम्ही जनतेची सेवा करणार एवढंच असू शकतो. एक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. तुमच्याही मागे तुमच्या पत्नीचा हात होता, काय सांगेल? माझी पत्नीचा हात 2009 पासून माझ्या मागे 100% आहेच. 2007 पासून आहे. कारण मी त्यावेळेला ग्रामपंचायत सदस्य झाल्यापासून, त्यानंतर आरक्षण पडलं ओबीसी. माझी मुलं त्यावेळेला सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये होती. माझ्या प्रचाराचं पुस्तकाच्या ऐवजी पॅम्पलेट होत्या, त्या घरोघरी पोहोचवण्याचं काम त्यावेळेला माझ्या मिसेसनी मुलांना तो बालकडू दिला. आणि त्या अनुषंगाने ह्या आमच्या जर प्रभाग 8 4 सीट आल्या, तर मी पती म्हणून सांगण्यापेक्षा माझी जनताच सांगते की प्रिया मुकादम म्हणून एवढा फरकाने लीड लागला. कारण एका हाकेला हजारो महिला येणं, घराचा दाराचं काम सोडून येणं, हे पण एक जोक नाही आहे. कारण मला विश्वास आहे मिसेसवर. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये ते जिल्हाध्यक्ष आहेत. आज तालुक्यामध्ये सर्वे करत असताना आमदार प्रशांत ठाकूर असतील, महेश बालदे असतील, किंवा आपले प्रदेशाध्यक्ष आरशीबाई असतील, त्यांनी सुद्धा त्यांचा विश्वास टाकून त्या ठिकाणी त्यांना अध्यक्ष बनवलं. आणि जिल्ह्याचा 15 तालुक्याचं काम केलेलं आहे. महिला बालकल्याण सभापती राहिलेलं आहे. आणि जिल्ह्यामध्ये आम्ही महिला बालकल्याण सभापती असताना त्यांनी ज्या स्कीम महिलांना दिल्या, ड्रायव्हिंग कोर्सेस असेल, शिवाय मिशनचे कोर्स असेल, अनेक सारे कोर्स या ठिकाणी महिलांसाठी केलेले आहेत. त्यांच्यावरती प्रेरित आहेत महिला. आणि आज ही उद्या परवा असलं तर आमच्याकडे चालत नाही. रोखोक होईल तर होईल, ना तर ना. नंतर त्यामुळे आमच्या खुशी, माझ्या विशेष खुश. शेवटचा प्रश्न, मतदारांचे आभार कसे मानाल? मतदारांचे आभार मानावं तेवढं कमी आहे. कारण माझ्या प्रभागातील नव्हे तर कळमनुरीमध्ये, अख्ख्या कळमनुरीमध्ये आम्ही जिल्हा परिषद लढवली. आणि खरोखरी आम्हा नवरा बायकोला लोक ओळखतात आणि प्रेमाने चहा पाणी आम्ही सतत 5ही वर्ष 7ही वर्ष करत असतो. चहा पाण्याला बोलवतात, जेवायला बोलवतात, म्हणजे असा घरच्यासारखा संबंध झालेला आहे. त्यांचे आभार मानावं तेवढे कमी आहे. कारण आमचं एक कुटुंब आहे. माझा मतदार आहे, मी त्यांचा नेता आहे असला न करता एक कुटुंबाची ही व्याख्या झालेली आहे. त्यामुळे आमचा नातं हा कुटुंबासारखा. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे माझी कळमनुरी ही मिनी इंडिया. त्या ठिकाणी सर्व जातीपातीची लोक राहतात आणि जात पात धर्म आम्ही कधीच मानलेला नाही. त्यामुळे जनतेचा कौल आमच्या पाठीशी असतं. आमच्याबरोबर सर्व लोकांच्या बरोबर असतं. जनतेचे खूप खूप आभार. अशीच जनता आमच्या पाठी राहील, असं आमचं काम घडावं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सांगतो.